नमस्कार मंडळी, रोज ना सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते, पण आज मी ठरवलं की मी माझ्या आवडीचं जेवण बनवेल। माझ्याच काय, आमच्या घरात सगळ्यांना ही रेसिपी फार आवडते। खानदेशी पद्धतीची झणझणीत रेसिपी आहे। एक ऐवजी 2 चपात्या मिटक्या मारत खाल। तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। साधारण अर्धा टीस्पून मीठ घालू शकतात। पाणी न घालता थोडंसं जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचंय। अगदीच बारीक करायचं नाही आणि खूप सुद्धा जाड ठेवायचं नाही। व्यवस्थित असं भरडून घेतलेलं आहे। मिक्सरचं बटन चालू बंद करत रवाळ असं वाटून घ्यायचं। छान वाटलेलं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचंय आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं, म्हणजे या मसाल्याला छान असा ओलसरपणा येतो किंवा हे मिळून येतं। तेलाऐवजी चमचाभर पाणी घातलं तरीही चालेल। मसाला तयार झालाय, 2 मिनिटं बाजूला ठेवूया। एका बोलमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये मीठ घालायचं। इथे जवळपास अर्धा किलो ही वांगी आहे। कोणत्याही पद्धतीची वांगी घेऊ शकतात, फक्त कोवळी छान एकसारखी घ्यायची। या वांग्यांना काटे नाहीये, फक्त देठाचा थोडा भाग कापून घेतला आणि भरलं वांग करतो ना नेहमीचं, त्याच पद्धतीने चिरून घ्यायचंय। देठाला वांग जोडलेलं असायला हवं, मध्ये कीड वगैरे आहे की पाहून घ्यायचं। सगळी वांगी या पद्धतीने चिरून मिठाच्या पाण्यात ठेवली म्हणजे काळी होत नाही। 2 वेळा स्वच्छ धुवून घेते। वांगी धुवून घेतली आणि आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं मिश्रण तयार केलंय ना, ते भरून घ्यायचं। तुम्हाला वाटेल भरली वांगीच आहे नेहमीची, पण अजिबात नाही। खानदेशी पद्धतीची झणझणीत आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे। सुरुवातीला आपण वांगे तर भरून घेऊया। इतक्या प्रमाणामध्ये 5 जणांना ही भाजी पोटभर पुरते। सगळी वांगी भरून घेतलेली आहे। आता आपल्याला ही वांगी कलसून घ्यायची किंवा वाफवून घ्यायची। एक भांडं गरम करायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं। 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल घालताना ना कधी भांड्याच्या अशा कडेने घालायचं, म्हणजे कुठलीच भाजी वगैरे भांड्याला चिकटत नाही। तर या पद्धतीने तेल घातलेलं आहे। थोडंसं तेल गरम करून घेऊया। तेल हलकंसं गरम झालं की जी भरलेली वांगी आहे ती सगळी वांगी यामध्ये घालायची आहे। व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय आणि मंद आचेवरती वांग एक 50% शिजेपर्यंत यांना वाफवून घ्यायचंय। आपण झाकण ठेवणार आहोत, पण एक 2-2 मिनिटाला झाकण काढून तळापासून मिक्स करायचं, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे करपत नाही आणि वांग एकसारखं सगळ्या बाजूने वाफवलं जातं। खूप कोरडं वाटत असेल तर चमचाभर पाणी शिंपडलं ना तरीही चालेल। आता झाकण ठेवून आपण ही वांगी छान अशी वाफवून घेऊया। वांग वाफवायला ठेवून 2 मिनिटं झाले। झाकण काढून तळापासून मिक्स करायचं। असं एक 7 ते 8 मिनिटं वांग आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करत वाफवून घ्यायचंय। वांग आपलं कलसलं जातंय तोपर्यंत पटकन असं एक वाटण करूया। तव्यावरती चमचाभर तेल गरम केलंय, त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। खूप करपू देऊ नका, पण अगदीच कच्चाही ठेवू नका। कांदा कच्चा राहिला तर भाजीची चव गोडसर लागते। असा कांदा छान परतला की काढून घ्यायचा। त्याच तव्यावर साधारण पाऊण लहान वाटी भरून किसलेलं सुकं खोबरं घेतलंय। तेल वगैरे न घालता मंद आचेवर सतत मिक्स करत छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय। याला सुद्धा करपू द्यायचं नाहीये आणि अगदीच पांढरट सुद्धा ठेवायचं नाही। खोबरं सुद्धा छान भाजलं, कांद्यासोबत काढून घेऊया। कांदा खोबरं छान रंगावर भाजलं ना की भाजीलाही रंग छान येतो, चव तर मस्त लागतेच। बऱ्याच वेळेला काय होतं, भाजीला तवंग तर येतो पण आतमध्ये रस्सा पांढरट राहतो, म्हणून वाटण व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे। वाटणाचं साहित्य भाजून घेतलं तोपर्यंत वांग पहा एक 50% शिजलेलं आहे। मध्ये मध्ये मी तळापासून मिक्स करत होते। एकदा चमचाभर पाणी सुद्धा शिंपडलं होतं। गॅस बंद करून वांग काढून घेऊया। यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही। वाटणाचं साहित्य सुद्धा गार झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं कांदा खोबरं आपल्याला काढून घ्यायचंय। त्यानंतर 8-9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। या थोड्या मोठ्या आणि जाड आहे म्हणून मी 4च घातल्या। 1 इंच आलं घालायचंय, कोथिंबीर घालायची आणि 1 चिरलेला टोमॅटो घालायचा। कोथिंबीर घातल्याने भाजीला चव आणि सुगंध मस्त येतो। पाणी घालून बारीक असं वाटण करायचंय। जास्त पाणीही घालू नका, छान बारीक वाटण करायचंय, म्हणजे रस्स्याला कन्सिस्टन्सी छान येते। भाजी करून घेऊया। भाजी मी त्याच पातेल्यामध्ये करणार आहे। 2 ते 3 चमचे किंवा गरजेनुसार तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झालेलं नाही तेव्हाच मी रंग छान यावा म्हणून अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आणि 2 ते 2.5 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तेल गरम नसतानाच मसाले घालायचे आणि तेल हलकं हलकं गरम होऊ लागलं की लगेच यामध्ये वाटण घालायचे। असं हलकं हलकं तेल गरम होतं तेव्हा आपण मसाले घातले ना तर आपल्याला माहित आहे मिरची तेलामध्ये रंग छान रिलीज करते आणि मसाल्यांचे फ्लेवर्स सुद्धा
छान रिलीज होतात। तेल हलकंसं गरम होऊ लागलं की लगेच वाटण घालायचं, करपायला अजिबात नको। वाटण घातल्यानंतर मिसळून घ्यायचंय आणि मंद आचेवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं किंवा छान असं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचंय। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर वर्षभराचा साठवणुकीचा कोणताही मसाला घालू शकतात। तर वाटण मस्त परतून घेतलं, काय सुंदर रंग आलेला आहे, तवंग मस्त आलाय। इतकं छान असं खमंग वाटण परतून घेतलं ना की मग भाजीची चव अप्रतिम लागते। वाटण आपलं परतून झालेलं आहे। वांगी आपण भरून आधीच कलसून ठेवलेली आहे। ही कलसून घेतलेली वांगी यामध्ये घालायची। वांगी आधी कलसून ठेवली ना की एकतर पाणी न घालता वांग लवकर शिजतं, म्हणजे 50% शिजलेलं असलं की पुढे लवकर शिजतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपण मसाला भरला होता त्याचे फ्लेवर आतपर्यंत छान उतरले जातात। आता ही भरलेली वांगी या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची। काय मस्त दिसतंय ना, आत्ता सुद्धा पाहून तोंडाला पाणी येतंय, इतकी मस्त ही भाजी होते। आणि वांग तर माझ्या आवडीची फळभाजी आहे। छान मिसळून घेतलं, वांग आधीच वाफलेलं आहे, मसाला छान परतलेला आहे। मग वाट कसली पाहायची, लगेच गरम पाणी घालायचंय। गरमच पाणी घाला, गार पाणी घातलं तर मग काही खरं नाही, भाजीची चव हवी तशी येणार नाही, म्हणून गरमच पाणी घाला। आता वांग 50% शिजलंय, म्हणून अजून एक 10-12 मिनिटं ही भाजी शिजेल आणि भाकरी भात चपाती सोबत खाता यावा असा सरसरीत रस्सा सुद्धा हवाय। त्याच गरजेनुसार इथे गरम पाणी घालून घ्यायचंय। तर मी माझ्या गरजेनुसार पाणी घालून घेतलं, साधारण 2.5-3 ग्लास। चवीनुसार मीठ घालायचंय। वांग्यामध्ये जे मिश्रण भरलंय त्यामध्येही मीठ आहे, उकळताना ते सुद्धा त्यामध्ये मिसळलं जाईल, या गोष्टीची काळजी घेऊनच मीठ घालायचंय। कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवरती अर्धवट झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता वांग छान असं शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 10-12 मिनिटं लागतील। मस्त असा रंग आलेला आहे भाजीला। वाटणाचं साहित्य छान भाजलं ना की भाजीला रंग छान येतो। भाजी शिजवून घेऊया। तर मंडळी इथे एक 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घेतली। इतकी मस्त चमचमीत भाजी झालेली आहे, असं बोट चाखत मिटक्या मारत जेवण कराल इतकी छान। वांग शिजलंय की नाही पाहायचं, देठामध्ये सुरी किंवा फोर्क सहज रोवला जात आहे म्हणजे वांग छान शिजलंय। आणि कुठलीही भाजी ना मंडळी अगदी 100% गिळगिळीत शिजवायची नाही, साधारण 90-95% शिजवायची, मस्त लागते। ही गरमागरम खानदेशी पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। आम्ही तर भरल्या वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी हिला म्हणतो। भाकरी भात चपाती कशासोबतही मस्त लागते, सोबत लिंबाची फोड आणि कांदा, वाह क्या बात आहे। तर तुम्ही सुद्धा करून पहा। कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या कमेंटची मी वाट पाहते, कमेंट नक्की करा। नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अजून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याच्या भाजीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या सुद्धा नक्की पहा।